मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एक आपल्या प्रॅक्टिकल व्हिडिओमध्ये. आजचा आपला क्रिप्टो करन्सी मराठी चॅनलवरचा क्रिप्टो करन्सी फ्री कोर्समध्ये आपण 17व्या भागामध्ये आहोत. आणि या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की तुम्ही तुमच्या अकाउंटमधनं क्रिप्टो करन्सीमध्ये SIP कशा प्रकारे करू शकता. आणि मी आज तुम्हाला तुमच्या समोर बिटकॉईनमध्ये SIP करून दाखवणार आहे. बिटकॉईनमध्ये इन्व्हेस्टमेंट करून दाखवणार आहे. तुम्हाला माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती मी घेऊन जाणार आहे आणि तिकडे प्रॅक्टिकली स्टेप बाय स्टेप तुम्ही क्रिप्टोमध्ये SIP कशी करू शकता हे तुम्हाला करून इथे दाखवणार आहे. अगदी 200 रुपयांपासून तुम्ही SIP करायला शिकणार आहात ह्या व्हिडिओमध्ये. प्रॅक्टिकल व्हिडिओ आहे, थोडासा मोठा होईल, वेळ काढून बघा. ओके. बट त्याआधी आपण बघूया की क्रिप्टो SIP हा कन्सेप्ट नेमका काय आहे. क्रिप्टोमध्ये SIP आपण का केली पाहिजे किंवा तुम्ही का करू शकता. ठीक आहे. सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला. एक गोष्ट लक्षात घ्या इथे. आता सगळ्यात पहिला तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा क्रिप्टोमध्ये अकाउंट वगैरे ओपन करायचं काय. तर लक्षात घ्या, मी आपल्या चॅनलवरती याबद्दल व्हिडिओ बनवलेला आहे. आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये, ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला अकाउंट ओपनिंगची लिंक दिलेली आहे. ओके. क्रिप्टोमध्ये तुम्हाला अकाउंट ओपन करायचं असेल तर ते कुठे करायचं ह्याची लिंक दिलेली आहे. त्या लिंकने तुम्ही अकाउंट ओपन केलात तर तुम्हाला आपल्याकडून एक पुढच्या महिन्यामध्ये क्रिप्टोचा मराठीतनं कोर्स फ्रीमध्ये भेटणार आहे, फ्री ऑफ कॉस्ट. ओके. तोही तुम्हाला भेटणार आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधनं व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये क्लिक करा, लिंकवरून अकाउंट ओपन करा. लिंक नसेल भेटत तर कमेंट करा, कमेंटच्या खाली तुम्हाला लिंक पर्सनली दिली जाईल. ओके. आधी मी व्हिडिओ बनवलेला आहे एक, की क्रिप्टोमध्ये ट्रेडिंग कशी करायची ह्याबद्दल व्हिडिओ बनवलेला आहे. क्रिप्टोमध्ये अकाउंट ओपन कसं करायचं ह्याबद्दल व्हिडिओ बनवला आहे चॅनलवरती, तेही व्हिडिओ तुम्ही बघून घेऊ शकता. आता क्रिप्टोमध्ये SIP करण्याचे बेनिफिट काय आहे, SIP का करावी, यासाठी मी तुम्हाला एक डेटा दाखवतो. खूप जास्त इंटरेस्टिंग डेटा आहे, लक्ष द्या. इथे बघा, इथे आता आपण बिटकॉईनच्या डेटावरती आलेलो आहोत. आणि बिटकॉईनचा डेटा तुम्हाला काय सांगतोय, मी गेल्या 5 वर्षाचा डेटा काढलाय. 1 जुलै 2020ला बिटकॉईनची किंमत होती इंडियन रुपीजमध्ये बघायला गेलात तर 7,10,000. ओके. हे डॉलरमध्ये आहे, पण इंडियन रुपीजमध्ये बघायला गेलात तर 2020मध्ये किंमत होती 7,10,000. तीच किंमत सध्या चालू आहे 95 लाख. 10 जुलैच्या दरम्यान किंमत चालू आहे 95 लाख. आता तुम्ही हा व्हिडिओ थोडा लेट बघत असाल तर तुम्हाला किमतीत थोडासा फरक नक्की दिसेल, बट 95 लाख रुपये किंमत चालू, म्हणजे 5 वर्षामध्ये बिटकॉईन, केवळ बिटकॉईनचा डेटा आहे हा, 7 लाखावरनं 95 लाख गेलेला आहे. आणि जर तुम्ही हे CAGR टर्म्समध्ये कॅल्क्युलेट करायला गेलात, जी लोक स्टॉक मार्केटमध्ये, जी लोक म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात त्यांना CAGR माहीत असेल. CAGRमध्ये कंपाऊंडेड रिटर्न्स, दर वर्षाला मला किती कंपाऊंडेड रिटर्न्स भेटले, तर ते रिटर्न्स आहेत गेल्या 5 वर्षाचे 70% पर ॲनम. आता जे लोक म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत त्यांना खूप जास्त धक्का बसणार आहे, कारण 70% रिटर्न्स कोण देतं. लक्षात घ्या, बिटकॉईनने गेल्या 5 वर्षात 70% या CAGRने रिटर्न्स दिलेत. CAGR म्हणजे दर वर्षाला 70% रिटर्न्स असे दिलेले आहेत. ओके. याचा तुम्हाला मी एक फक्त डेटा सांगितला. आतापर्यंत रिटर्न्स भेटले म्हणजे ह्याच्या पुढेही भेटतील अशाच प्रकारे असं अजिबात नाही. पास्ट डेटा आपण बघतोय. ठीक आहे. त्यानंतर मी थोडासा खाली येतो आणि प्रत्येक वर्षामध्ये, म्हणजे 2010 पासून प्रत्येक वर्षामध्ये जुलै महिन्यात बिटकॉईनची प्राइस काय राहिलेली आहे तो एक डेटा आहे. 2010ला ही किंमत होती 3 रुपये. 2010च्या जुलैला बिटकॉईनची किंमत होती 3 रुपये. 2011मध्ये ती झाली 631 रुपये. 2012मध्ये कमी होऊन झाली परत 500 रुपये. असं करत करत 2015मध्ये झाली 16,000 रुपये. ओके. 2014मध्ये 38,000 होती, परत 16,000 झाली, म्हणजे अर्धी झाली. ठीक आहे. परत 2018मध्ये झाली 4,47,000 रुपये. 2020मध्ये झाली 7,10,000 रुपये. आणि त्यानंतर 2020 नंतर बिटकॉईनमध्ये डायरेक्टली 2025चा डेटा आपण बघूया, जुलैमध्ये ती किंमत झालेली आहे 1 जुलैच्या दरम्यान होती 91 लाख, आणि आता चालू आहे 95 लाखाच्या आसपास. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ह्याची ग्रोथ झालेली आहे. 2010मध्ये 3 रुपयाचा बिटकॉईन आता 96 लाखाला भेटतोय. परत एकदा खाली येऊया. आता जर आपण एक काम केलं की ह्या 15 वर्षाचा CAGR बघितला, म्हणजे 2010मध्ये जो 3 रुपये होता तिथपासून आताचा 95 लाख, तर हा CAGR येतो आहे 171%. ओके. पर इयर 171%. बट आता ऑब्विसली हे रिटर्न रिअलिस्टिक नाही आहेत. हे रिटर्न्स असे मिळू शकत नाही आहेत, तेव्हा बिटकॉईनमध्ये भेटले, बट आपण हे रिअलिस्टिक रिटर्न्स मानत नाही. बट ॲटलिस्ट आपण गेल्या 5 वर्षाचा डेटाचा, 5 वर्षाचा रेकॉर्ड जर समोर ठेवू शकतो की एक 70%च्या CAGRने बाबा रिटर्न्स बिटकॉईनने दिलेले आहेत.
ओके. आपल्याला कदाचित पुढे 20% भेटेल, 30 भेटेल, 50 भेटेल, माहिती नाही. बट पास्ट 5 वर्षाचा डेटा सांगतो 70%चा CAGR. 10 आणि 15 वर्षाचा डेटा तर खूप जास्तच सांगते. सो ते आपण इथे रिअलिस्टिकली पकडत नाही आहोत. सो एक गोष्ट लक्षात घ्या, हे 70% रिटर्न्स आपण जे बघितले, समजा तुम्ही 2020 पासून एक 10,000 रुपये बिटकॉईनमध्ये इन्व्हेस्ट केले असतात दर महिन्याला 5 वर्षासाठी, तुम्हाला रिटर्न्स या ठिकाणी जर मी 70% टाकलं तर ऑब्विसली हा कॅल्क्युलेटर वर्क नाही करणार आहे. इथे 30%पर्यंतच वर्क करतोय. सो अशा प्रकारे फार मोठे रिटर्न्स, मी एक काम करतो, दुसरा आपण कॅल्क्युलेटर बघा गुगलवरती जाऊन, कोणता आपल्याला भेटतोय का ज्याच्यामध्ये आपण 70% रिटर्न्स वगैरे टाकू शकतो. ओके. सो एक 10,000 रुपये 5 वर्षासाठी फक्त आपण टाकले असते, 70% रिटर्न्स कॅल्क्युलेट करूया. सो इथे बघा, जर तुम्ही 10,000 रुपये दर महिन्याला टाकले असते 5 वर्षासाठी, तर ऑब्विसली तुमची इन्व्हेस्टमेंट जी अमाऊंट झाली असती ती झाली असती 6 लाख रुपये. बट या 6 लाखाचे 5 वर्षात 30 लाख झाले असते. म्हणजे 5 वर्षात 5 पट पैसे. ठीक आहे. जनरली शेअर मार्केटमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये आपण बोलतो की 5 वर्षात पैसे डबल झाले पाहिजेत. बट इथे 5 वर्षात पैसे 5 पट झालेले, 5 वर्षात 5 पट झालेले आहेत पैसे. आणि समजा हेच रिटर्न तुम्हाला समजा 10 वर्ष म्हणजे अजून पुढची 5 वर्ष पण भेटले असते, किंवा ह्याच्या पुढची 10 वर्ष तुम्हाला भेटले सेम रिटर्न 70%, तर ही अमाऊंट तुमची इन्व्हेस्टेड होते 12 लाख. बट तुमचे एक्सपेक्टेड अमाऊंट बनते 4,06,00,000. ठीक आहे. इन्व्हेस्ट करणार तुम्ही 12 लाख, पुढच्या 10 वर्षात इन्व्हेस्टमेंट केली, सेम रिटर्न भेटले तर, आणि तुमची अमाऊंट बनते आहे 4.5 लाख, 4.5 करोड, सॉरी 4.5 करोड. ओके. तर ऑब्विसली ह्याचे एवढे रिटर्न्स भेटतील, ह्याच्यापेक्षा कमी भेटतील, जास्त भेटतील, हे डिपेंड आहे. बट बिटकॉईनमध्ये SIP सुरू करण्यामागे हे एक तुमचं रिझन असू शकतं की इथे रिटर्न्स एव्हरी ॲसेट क्लासपेक्षा खूप जास्त भेटलेले आहेत. बिटकॉईनने सर्व ॲसेट क्लासला मागे टाकलेलं आहे रिटर्न्सच्या बाबतीमध्ये. याच महिन्यामध्ये डेटा आलेला आहे आणि खूप जास्त रिटर्न्स त्याने प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि इवन बाहेरच्या देशांमध्ये वगैरे सुद्धा जे आहे ते बिटकॉईन आता स्वीकारायला सुरुवात झालेली आहे. बिटकॉईन आता ॲक्सेप्ट करायला सुरुवात झालेली आहे. मी तुम्हाला काही आपल्या पोस्टसुद्धा दाखवू इच्छितो. तुम्हाला आता समोरच्या स्क्रीनवरती मी काही पोस्ट दाखवतो. तुम्हाला माहिती असेल की आपलं इंस्टाग्राम चॅनलसुद्धा आहे. इंस्टाग्राम जर तुम्ही फॉलो केलेलं नसेल अजूनपर्यंत, तर नक्की तुम्ही फॉलो करू शकता. मी तुम्हाला समोरच्या स्क्रीनवरती जे आहे ते आपलं इंस्टाग्राम चॅनलसुद्धा नक्कीच ओपन करून दाखवेन. सो ते सुद्धा तुम्ही नक्की फॉलो करू शकता. एक मिनटं. सो हे बघा, हे आपलं इंस्टाग्राम पेज आहे, आपण नवीनच ओपन केलेलं आहे. सो फक्त 100 फॉलोअर्स आहेत सध्या. सो त्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी बिटकॉईनबद्दल बऱ्याचशा गोष्टी टाकत असतो. इथे बघा, इमिरेटिस एअरलाइन्सने सुद्धा प्रवाशांना आता बिटकॉईन आणि इतर क्रिप्टोच्या माध्यमातून पेमेंट करण्याची परवानगी दिली आहे. म्हणजे इथे सुद्धा आता तुम्ही बिटकॉईनच्या माध्यमातून पेमेंट करून तुमचे तिकीट्स बुक करू शकता. त्यानंतर इथे बघा, डोनाल्ड ट्रम्पबद्दल ज्या न्यूज आहेत, की एलॉन मस्कच्या न्यूज आहेत की त्यांची पॉलिटिकल पार्टी बिटकॉईनला समर्थन देणार आहे. किंवा मोठ्या मोठ्या ज्या ब्लॅक सारख्या संस्था आहेत त्यांनी भरपूर सारे प्रमाणाचे इथेरियम कॉईन्स किंवा बिटकॉईन्स मोठ्या प्रमाणामध्ये बाय केल्याच्या न्यूज येतात. सो ह्या सर्व गोष्टी आपण इथे टाकत असतो. ठीक आहे. सो तुम्ही ज्या चॅनलला फॉलो केलेलं नसेल तर इंस्टावरती क्रिप्टो करन्सी मराठी नावाने चॅनल आहे, तिकडे तुम्ही फॉलो करू शकता. सो बेसिकली बिटकॉईनचा स्कोप काय आहे, क्रिप्टो करन्सीचा स्कोप काय आहे, आपण तुम्हाला इथे सांगत असतो. त्यामुळेच हेच एक रिझन बनू शकतं तुम्हाला बिटकॉईनमध्ये SIP करण्यासाठी. मग ही बिटकॉईनमध्ये SIP कशी करायची ह्याची प्रॅक्टिकल स्टेप बाय स्टेप प्रोसेस किती जणांना जाणून घ्यायची आहे, आत्ताच मला व्हिडिओला लाईक करून सांगा. मी तुमच्यासाठी मोबाईलच्या स्क्रीनवरती संपूर्ण प्रॅक्टिकल ट्युटोरियल घेऊन येणार आहे. आता इथे तुमच्यासमोर मोबाईलचा व्हिडिओ सुरू होईल. मी माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला आहे आणि तुम्हाला प्रॅक्टिकली त्यात पैसे टाकून दाखवलेले आहेत. व्यवस्थित शेवटपर्यंत प्रोसेस समजून घ्या आणि त्यानंतर तुम्ही तुमची SIP सुरुवात करू शकता. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आणि इथे मी माझं CoinDCXचं ॲप्लिकेशन जे आहे ते लॉग इन केलेलं आहे. आतापर्यंत आपण PCच्या स्क्रीनवरती, लॅपटॉपच्या स्क्रीनवरती माहिती पाहिली. आता मोबाईलवरनं मी तुम्हाला प्रॅक्टिकली शिकवणार आहे की बिटकॉईनमध्ये किंवा क्रिप्टोमध्ये SIP कशी सुरू करायची. जसं तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये होम पेजला येतं, तुम्हाला इथे समोर ऑप्शन दिसत आहेत बघा खाली, बाय, अर्न, SIP, रिवॉर्ड्स आणि मोर. इथे तुम्हाला सरळ सिम्पली SIP ह्या ऑप्शनवरती क्लिक करायची आहे. सो SIP ह्या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक केलात की SIP मध्ये तुम्ही ज्या ज्या कॉईन्समध्ये SIP करू शकता ते तुमच्या समोर आलं. ओके. तर तुम्हाला समोर दिसतंय बघा, या ठिकाणी तुम्हाला समोर दिसतंय बिल्ड लॉंग टर्म वेल्थ विथ SIP. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसत आहेत. बाकी सगळं त्यांनी SIP बद्दल लिहिलेलं आहे. सो खाली तुम्हाला येते स्टार्ट SIP आणि मॅनेज SIP. तर मी मॅनेज SIP वरती गेलो. माझी एकही SIP सध्या चालू नाही आहे म्हणून मॅनेज SIP वरती काहीच नाही. तर मी परत एकदा स्टार्ट SIP वरती गेलो.
सो एवढ्या कॉईन्समध्ये मी माझी SIP सुरुवात करू शकतो. आता आपण सुरुवात करतो आहे, आपली सुरुवात आहे क्रिप्टोमध्ये, म्हणून आपण एकदम स्टार्टिंगला करणार आहे बिटकॉईनमध्ये SIP फक्त. ओके, सो बिटकॉईनच्या बाजूला बघा पहिलाच इथे तुम्हाला दिलेलं आहे बिटकॉईन, आणि बिटकॉईनच्या बाजूला तुम्हाला दिसतं आहे 46.24% रिटर्न्स इन लास्ट 3 years. तर रिटर्न्सला थोडं वेळ बाजूला ठेवा, कारण आपण रिटर्न्सबद्दल बऱ्याचशा गोष्टी बघितल्या पहिल्यापासून व्हिडिओमध्ये. काय काय त्याचं बिटकॉईनचं पोटेन्शियल आहे ते बघितलं. बिटकॉईन आता 1 करोडच्या वरती गेलेलं आहे इंडियन रुपीजमध्ये. आजच जो आहे तो बिटकॉईन 1 करोडच्या वरती गेलेला आहे. ओके, जेव्हा आता मग व्हिडिओ तुमच्यासमोर लाईव्ह होईल तेव्हा. सो बिटकॉईनवरती मी क्लिक केली इथे. सो इथे बघा मला या ठिकाणी SIPचा ऑप्शन आहे वीकलीचा. ठीक आहे, वीकली SIPचा ऑप्शन जो आहे तो आपल्याला इथे बिटकॉईनचा दिलेला आहे. इथे आपण मंथली SIP नाही करू शकत, वीकली SIP करू शकतो, काही हरकत नाही. मिनिमम मी 200 रुपयांपासून या ठिकाणी SIP करू शकतो. बघा मिनिमम 200, मॅक्सिमम 50,000. सो दर आठवड्याला मी बिटकॉईनमध्ये मिनिमम 200 ते मॅक्सिमम 50,000 रुपयांची SIP करू शकतो. आता मी तुम्हाला एक ना खास गोष्ट सांगतो. समजा मला 500 रुपयांची SIP वीकली करायची आहे. सो इथे बघा आलं एव्हरी फ्रायडे. आता तुम्ही हा व्हिडिओ बघताय फ्रायडेला, सो ऑब्वियसली एव्हरी फ्रायडे मी जर समजा आज SIP सेट केली तर एव्हरी फ्रायडे माझी 500 रुपये SIP जाणार. म्हणजे महिन्यामध्ये एक 2,000 ते 2,500 माझी SIP जाणार, असं तुम्ही समजू शकता. महिन्याला मी 2,500ची SIP बिटकॉईनमध्ये करतोय. इथे ना खाली एक व्हॅल्यू आली आहे. इथे खाली व्हॅल्यू काय आली आहे, रिटर्न्स ऑन 500 पर वीक टुडे वुड बी बेस्ड ऑन पास्ट 3 years परफॉर्मन्स. म्हणजे लास्टच्या 3 वर्षाचा जो परफॉर्मन्स आहे ज्यात बिटकॉईनने तुम्हाला 46%चे CAGR रिटर्न्स दिलेत. CAGR रिटर्न्स म्हणजे दर वर्षाला 46% रिटर्न्स. सो मी जर आज वीकली 500 रुपये SIP बिटकॉईनमध्ये केली तर हे असेच जर रिटर्न्स मला सेम भेटले, गेल्या 3 वर्षाचे रिटर्न्स मला पुढचे 3 वर्ष सेम भेटले, तर माझे पैसे जवळपास 2,43,000 रुपये होणार. विचार करा, मी दर आठवड्याला फक्त 500 रुपये टाकतो, म्हणजे महिन्याला 2,000-2,500 रुपये, वर्षाचे किती झाले 24,000च्या आसपास. वर्षाला मी 24,000 ते 25,000 रुपये टाकतो ह्याच्यामध्ये. 3 वर्षाचे होतील 75,000 ते 80,000. सो त्याचे 2,43,000 रुपये होऊ शकतात जर सेम रिटर्न्स कंटिन्यू राहिले तर. सो एक प्रोबॅबिलिटी दिली आहे. ओके, खाली काय दिलं आहे, यू कॅन कॅन्सल युअर SIP एनी टाईम. तुम्ही तुमची SIP कधीही कॅन्सल करू शकता. ओके, एकदम सिम्पल गोष्टी आहेत. परत एकदा मी दाखवतो तुम्हाला. परत एकदा होम पेजला मी गेलो, SIPवर क्लिक केली. SIPला आल्यानंतर माझ्यासमोर स्क्रीन आली. बिटकॉईनवर क्लिक केली. बिटकॉईनवरती मला जी हवी किंमत ती मी टाकली. आता फॉर एक्झाम्पल मला 500 रुपये SIP करायची, मी कन्फर्म केली. त्यानंतर खाली मला आलं बघा, पे 500 रुपीज फर्स्ट इन्स्टॉलमेंट टुडे इन्क्लूड 0.59% फीज. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ही 0.59% जी फीज आहे, तुम्हाला माहिती आहे म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा तुम्ही SIP करताना तर तुम्हाला कोणती फी लागते? मला कोणी सांगू शकेल कमेंट बॉक्समध्ये की म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा मी SIP करतो तेव्हा मला कोणती फी लागते? तेव्हा मला एक्सपेन्स रेशो लागतो, तेव्हा मला एक्झिट लोड लागतो, ह्या सगळ्या गोष्टी मला लागतात. एक्सपेन्स रेशो म्हणजे मी जेवढी वर्ष पैसा ठेवेन तेवढं दर वर्षाला मला चार्ज लागतो माझ्या अमाऊंटवरती. बट बिटकॉईनमध्ये, बिटकॉईनच्या SIPमध्ये अशा प्रकारे कोणते एक्सपेन्स रेशो वगैरे नाही आहे. इथं तुम्ही पैसे इन्व्हेस्टेड ठेवलात म्हणून तुम्हाला चार्ज नाही लागत आहे. सो त्यामुळे तर तुम्ही बाय करताना तुम्हाला चार्ज लागतो आहे. जसा कोणत्याही ब्रोकरकडे आपल्याला एखादा शेअर बाय करताना 20 रुपये चार्ज लागतो ब्रोकरेजचा, त्याचप्रमाणे ही फक्त 0.59% फीज आहे. ठीक आहे. सो आता मी ते स्वाईप अप टू पे करतो. ठीक आहे, मला 500 रुपये इन्व्हेस्ट करायचे आहे. मी स्वाईप टू पेवर क्लिक केली. स्वाईप टू पेवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला येतं आहे की वीकली SIP एव्हरी फ्रायडे क्रिएट ऑन 11 जुलै. 500 रुपयाची इन्व्हेस्टमेंट माझी झालेली आहे. इथे बघा खाली येते फर्स्ट इन्स्टॉलमेंट सक्सेसफुल. त्यानंतर वरती सेकंड इन्स्टॉलमेंट कधी 18 जुलैला, म्हणजे पुढच्या शुक्रवारी माझी सेकंड इन्स्टॉलमेंट आहे. इतक्या सोप्या गोष्टी तुम्हाला इथे शिकवल्या, सोप्या प्रमाणात करू शकतो. समजा मला ही SIP कॅन्सल करायची, इथे 3 डॉटवर मी जाईन, मी SIP कॅन्सलवरती क्लिक करेन, माझी SIP कॅन्सल होईल. आता ऑब्वियसली मला माझी ही SIP कॅन्सल नाही करायची आहे, कारण मला SIP कंटिन्यू करायची आहे माझी बिटकॉईनमध्ये. सो मी काय करणार, काहीच नाही करणार. मी मागे आलो. आता परत मी एकदा माझ्या होम पेजला येतो. आता मला मी केलेली SIP बघायची आहे. सो काय करेन, परत एकदा मी SIPवर जाईन. आता इथे मला ऑप्शन येणार मॅनेज SIP, स्टार्ट SIP, मॅनेज SIP. मी मॅनेज SIPवर क्लिक करणार. ठीक आहे. आता मॅनेज SIPवर क्लिक केल्यानंतर मला इथे खाली जी माझी SIP सुरू आहे ती आली. आता एक मला तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची की आपल्याकडे ना बरीचशी लोक जे आहेत ते म्युच्युअल फंडमध्ये SIP सुरू करत असतील किंवा म्युच्युअल फंडमध्ये त्यांची SIP ऑलरेडी असेल. म्युच्युअल फंडमध्ये कसं होतं, दर महिन्याला तुमच्या बँक अकाउंटमधनं पैसे डिडक्ट होतात.
बरोबर. दर महिन्याला तुमच्या बँक अकाउंटनं पैसे डिलीट होणार. बट क्रिप्टोमध्ये तुमच्या बँक अकाउंटमधनं पैसे दर आठवड्याला डिडक्ट होत नाहीत. तुम्हाला तुमच्या ह्या वॉलेटमध्ये पैसे ॲड करावे लागतात. आता मी 500 रुपयांची SIP केली आहे, याचा अर्थ माझ्या वॉलेटमधल्या बॅलन्समधनं 500 रुपये कट झालेले आहेत. ठीक आहे, मी बिटकॉईनवरती परत इथे क्लिक केली. सो हे मला सगळे डिटेल्स देतात, आता मला नाही बघायचे आहेत. सो मी काय करतो, मी जातो मागे आणि त्यानंतर मी इथे क्लिक करतो पोर्टफोलिओमध्ये. खालच्या साईडला ऑप्शन आहे बघा पोर्टफोलिओ, त्यावरती मी क्लिक करणार. सो इथे मला माझ्या पोर्टफोलिओमध्ये काय काय आहे ते मला दिसलं. ठीक आहे, इथे बघा मी तुमच्यासमोर आता 500 रुपयाचा बिटकॉईन बाय केला. सो ते माझ्या कॉईन्समध्ये हे बिटकॉईन वगैरे ते दिसलं बघा. 11 जुलैला मी 500 रुपयाचा बिटकॉईन बाय केला. सो ते 500 रुपयाचा बिटकॉईन मला इथे दिसायला लागलं आहे. हे आधीच माझ्या अकाउंटला कोणते कोणते कॉईन्स आहेत ते तुम्हाला दिसत आहेत. त्यानंतर मी परत एकदा येतो होम पेजवरती. मी तुम्हाला म्हटलं की बाबा तुम्हाला जर क्रिप्टोमध्ये SIP सुरुवात करायची आहे तर तुम्हाला तुमच्या ह्या अकाउंटमध्ये बॅलन्स ॲड करावा लागेल. बरोबर, तुम्ही तुमच्या बँक अकाउंटमधनं हे कट नाही होणार आहे, तुमच्या बँक अकाउंटला लिंक नाही होणार आहे, ती रिक्स नाही आहे तुम्हाला. तुमच्या ह्या अकाउंटमध्ये तुम्ही बॅलन्स ॲड करा. तर माझी SIP शुक्रवारी आहे ना, तर मी काय करेन, महिन्याभराचा 2,500 रुपये बॅलन्स ह्या अकाउंटला ऑलरेडी ॲड करेन. सो ते पैसे कट होत राहणार 500 रुपये. क्लिअर आहे. बॅलन्स कसा ॲड करायचा, अकाउंटमध्ये फंड कसा ॲड करायचा, याबद्दल मी डेडिकेटेड सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चॅनलवरती, तिकडून तुम्ही बघू शकता. इथे बघा पोर्टफोलिओ आहे, पोर्टफोलिओवर क्लिक केली, फंड्सवरती गेलो. परत एकदा मी दाखवतो तुम्हाला बॅलन्स कसा ॲड करायचा. पोर्टफोलिओवर क्लिक करा, इथे ऑप्शन्स आहेत बघा, फंड्सवरती जावा. आता माझ्याकडे ऑलरेडी फंड आहे, इथे आहे. सो मला SIPला काय टेन्शन नाही. इथे तुम्ही डिपॉझिटवरती क्लिक करू शकता, डिपॉझिट इन INR, आणि तुम्हाला जेवढे पैसे ॲड करायचे तुमच्या अकाउंटने तेवढे इथे ॲड करू शकता. 5,000 10,000 जे काय असेल ते तुम्ही ॲड करू शकता. सो बॅलन्स कसा ॲड करायचं मी तुम्हाला दाखवलं. सिम्पल पोर्टफोलिओवर गेलो, फंड्समध्ये गेलो, डिपॉझिट INR. इथे हा ब्रोकर जो आहे तो इंडियन ब्रोकर आहे. प्लस त्यामुळे तुम्हाला इंडियन बँक्समध्ये कोणताही प्रॉब्लेम येत नाही, कोणतेही तुम्हाला काहीच इश्यू येत नाही. पैसे ॲड करताना, विड्रॉ करताना काहीच इश्यू येत नाही, कारण की इंडियन ब्रोकर आहे, FIU रजिस्टर्ड ब्रोकर आहे. मी तुम्हाला CoinDCX बद्दल डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे. CoinDCXवरती अकाउंट कसं ओपन करायचं, CoinDCXवरती स्टॉक बायसेल कसे करायचे, फंड कसा ॲड करायचा, या दोन्ही व्हिडिओची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. एकदा तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करा, तुम्हाला डिटेल माहिती भेटून जाईल. सो आत्तापर्यंत आपण या व्हिडिओमध्ये काय बघितलं, पहिलं म्हणजे SIPचे रिटर्न्स बघितले, SIPची ताकद बघितली बिटकॉईनमध्ये. त्यानंतर बिटकॉईन SIP कशी करायची हे प्रॅक्टिकली शिकलो. SIPवर क्लिक करायची अगदी सिंपल गोष्ट आहे. मला समजा अजून एक SIP सुरू करायची, मी स्टार्ट SIPवर जाणार. समजा मला इथेरियममध्ये SIP करायचं, इथेरियमवर क्लिक केलं, विकलीमध्ये जे काय पैसे असतील ते मी ॲड केले आणि स्वाईप अप टू पे केलं की 2 मिनटामध्ये, 2 मिनटंही नाही लागत, तुमच्यासमोर मगाशी झालं, फटकन तुमचा जो स्टॉक आहे तो बाय होतो आणि दर शुक्रवारी माझी ही गोष्ट बाय होणार. जेव्हा मला स्टॉप करायचं असेल मी परत SIPला जाईन, SIPला गेल्यानंतर मॅनेज SIPला जाईन आणि इथे 3 डॉटवर क्लिक करून कॅन्सल SIP करेन. आणि जे मी SIP केले ती मला काढायची असेल तर माझ्याकडे असलेला बिटकॉईन मी विकेन आणि पैसे विड्रॉ करेन. एवढी सोपी प्रोसेस आहे तुमच्यासमोर. ठीक आहे. सो आय होप सो की तुम्हाला मी हे जे प्रॅक्टिकल करून दाखवलं सर्व गोष्टी समजलेल्या तुम्हाला असतील. तुम्ही ह्या गोष्टी करून बघाल, तुम्हाला हवं असेल तुम्ही गोष्टी ट्राय करून बघा. ज्या लोकांना बिटकॉईन SIP सुरुवात करायची आहे, नक्कीच तुम्ही बिटकॉईनमध्ये जे आहे ते इन्व्हेस्टमेंटला, SIPला जे आहे ते नक्कीच तुम्ही सुरुवात करू शकता. सो आत्ता जर आपण बिटकॉईनची प्राईस बघितली, आता जेव्हा हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो, हा व्हिडिओ पुढच्या अर्धा एक तासात तुम्हाला भेटणार लगेच. सो मी जर आता इंडियन रुपीजमध्ये प्राईस बघितली तर सध्या बिटकॉईनची प्राईस चालू आहे 1,03,00,000 रुपये. बिटकॉईनने नवीन हाय टच केलेला आहे. हा बिटकॉईनचा लाईफ टाईम हाय आहे. 1 करोडचा मार्क बिटकॉईनने क्रॉस केलेला आहे. ओके, 1 करोड पण आजच क्रॉस केला. आता 1,03,00,000 पण आजच झालेत. सो बिटकॉईन किती मोठ्या प्रमाणामध्ये चांगले फास्ट रिटर्न्स देतो आहे ते बघा. इथे बघितला तुम्ही, मी तुम्हाला चार्ट दाखवतो. सो डेलीमध्ये बघा लाईफ टाईम हाय बिटकॉईनने मारलेला आहे. ओके, 1 करोडचा क्रॉस झालेला आहे. 1 करोडच्या वरती बिटकॉईन सध्या इंडियन रुपीजमध्ये ट्रेड करत आहे. ओके, सो हे तुम्हाला मी सांगितलं आतापर्यंत ॲप्लिकेशनबद्दल. याच्या पुढे ॲप्लिकेशनबद्दल भरपूर सारे व्हिडिओ प्रॅक्टिकली येणार आहेत. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सर्व लिंक्स अवेलेबल आहेत. आपल्या टेलिग्रामची लिंकसुद्धा अवेलेबल आहे. सो परत आता जाऊया आपण आपल्या डेस्कटॉपच्या स्क्रीनवरती. ओके, सो मित्रांनो, सर्वांनी मोबाईल स्क्रीनवरती मी जो व्हिडिओ तुम्हाला दाखवला तो पाहिलेला असेल. बिटकॉईन मी तुम्हाला प्रॅक्टिकली बाय करून दाखवले. आता ॲक्च्युली मी तुम्हाला बाईंग सेलिंग ऑलरेडी करून दाखवलेली होती ह्या व्हिडिओमध्ये, पण आज मी तुम्हाला दाखवलं बिटकॉईनमध्ये SIP कशी सेट करायची. मी तुमच्यासमोर माझी SIP सेट केली बिटकॉईनमध्ये, ती चालूच राहणार आहे. जी मी तुम्हाला आता तुमच्यासमोर SIP सेट केली, वीकली SIP जी होती
ती चालूच राहणार आहे. त्यात इथे माझी बंद नाही होणार आहे. दर आठवड्याला पैसे इथे बिटकॉईनमध्ये माझे इन्व्हेस्ट होत राहणार आहे. ओके, सो तुम्हाला कोणाला बिटकॉईन एस आय पी सुरुवात करायची असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मी ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे. तिकडे फ्री अकाउंट ओपन करा. फ्री अकाउंट आहे, कोणतेही चार्जेस नाही आहे कधीही. ते अकाउंट तुम्ही ओपन करा, प्लॅटफॉर्मचे चार्जेस नाही आहेत. अकाउंट ओपन केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला तो ऑप्शन दिसेल, तिथून तुम्ही तुमची एस आय पीला सुरुवात करू शकता. ओके, परत एकदा सांगतोय, जे पण आपल्या लिंकने अकाउंट ओपन करणार आहात, क्रिप्टोचा फ्री कोर्स आपण पुढच्या महिन्यात त्या सगळ्यांसाठी घेऊन येणार आहोतच. सो तो एक तुमच्यासाठी बेनिफिट आहे, तुम्हाला त्यात ॲडव्हान्समध्ये शिकायला भेटेल. सर्वांनी प्रोसेस पाहिली, काही डाऊट्स असतील कमेंटमध्ये विचारा, लिंक्स भेटत नसतील कमेंटमध्ये विचारा. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, एक लाईक नक्की करा. खूप प्रॅक्टिकल व्हिडिओ आपण तुमच्यासाठी ऑलरेडी बनवलेला आहे. चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या कमेंट बॉक्समधनं अकाउंट ओपन केलात की आपल्या फ्री टेलिग्राम ग्रुपला सुद्धा नक्की जॉईन व्हा. थँक्यू, धन्यवाद.